नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण लग्नपत्रिका डिझाईन कशी करायची कॅनवामध्ये हे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे विड्थ घेतलेला आहे आपण 736 आणि हाईट घेतलेली आहे 981 युनिट आहे पिक्स। तर अशा प्रकारे आपलं पेज जे आहे ते आपल्याला ओपन करायचं आहे व्हाईट कलरचं आणि इथे खूप सुंदर अशी छान आपल्याला एक डिझाईन बनवायची आहे लग्नपत्रिकेची। तर बघा आता इथे आपल्याला खाली बघू शकता तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे नाव दिलेले आहे। इथे डिझाईन आहे, एलिमेंट्स आहे, या ह्याच्यावर टच करायचं आहे एलिमेंट्सवर आणि इथे तुम्हाला पुन्हा अजून एक नाव आहे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो ग्राफिक्स अशा प्रकारे। तर तिथे पण आपल्याला फोटोमध्ये टच करायचं आहे। आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे आणि इथे भरपूर सारे असे बॅकग्राऊंड येऊन जातात व्हाईट कलरचे। तर आपल्याला बॅकग्राऊंड असं पाहिजे की थोडं ब्लॅक आणि व्हाईट पाहिजे आणि असं वेगळ्या पद्धतीचं पाहिजे। तर बघा इथे फ्रीमध्येच आहे दिलेलं, हे कलर आहे ना या कलरच्या वरती आहे। तर तो बॅकग्राऊंड घेतला मी, याला सरळ केलं, तो आडवा होता त्याला उभं केलं आणि याला मी डॉटनीच लावून घेतलं। तर अशा पद्धतीने मी जे आहे हे बॅकग्राऊंड लावून घेतलेलं आहे बघू शकता इथे। आणि याची मला ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे, मला याची ट्रान्सपरन्सी 60पर्यंत ठेवायची आहे आणि मी याची ट्रान्सपरन्सी 60पर्यंत ठेवलेली आहे। पुन्हा आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे, फोटोमध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे गणेशा म्हणून आणि इथे बघा 2 नंबरला फोटो आहे गणेशाचा, तो फोटो घ्यायचा आहे आणि याचे बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करायचे आहे आणि याला छान प्रकारे असं सेट करायचं आहे। तर मी याला सेट करते बघू शकता इथे अशा प्रकारे आणि इथे सेट एकदम मध्ये करायचं आहे। तर मी इथे मध्ये सेट करून घेतलेलं आहे। पुन्हा मी फोटोमध्ये आले, फोटोच्या ॲरोवरून जे आहे ते बॅक यायचं आहे, ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नावं सर्च करून बघायचे आहे। तर बघा इथे कलरफुल इफेक्ट म्हणून सर्च केलं मी इथे आणि मला छान असा कलरफुल इफेक्ट मिळाला। वरती बघा तर इथे वेगवेगळे आहे, मी दाखवत आहे तुम्हाला। आणि इथे हा जो आहे मी हा पहिल्याच नंबरचा घेतला आणि याला छोटं केलं आणि याची जी पोझिशन होती मी याची गणपतीच्या मागे घेतली होती, म्हणजे बॅकवर्ड केलं होतं। तर बघू शकता खाली भरपूर सारे ऑप्शन आहे बॅकवर्ड पोझिशनचे, असं बॅकवर्ड केलेलं आहे मी आणि तुम्हाला झूम करून पण दाखवते मी। आणि जो इफेक्ट होता मी तो सर्कलमध्ये थोडासा फिरवलेला होता। तर अशा प्रकारे मी हे जे गणपतीचं फोटो आणि हा जो बॅकग्राऊंड आहे हा लावून घेतलेला होता आणि पुन्हा मग मी गॅलरीमध्ये आले आणि स्नेह निमंत्रणाचं जे होतं ते घेतलं मी आणि याला डिलीट केलं बॅकग्राऊंडला आणि अशा प्रकारे मी एका साईडने सेट केलेलं आहे। तर मी हे डाव्या साईडने सेट केलेलं आहे। तर बघू शकता इथे आता पुन्हा मी इथे ग्राफिक्समध्ये आले आणि इथे वॉटर कलर फ्रेम म्हणून सर्च केलं होतं, याचं तुम्हाला स्पेलिंग वगैरे मी स्क्रीनवर दाखवेल, तुम्ही चेक करून घ्याल। तर अशा प्रकारे मी इथे बघितलं होतं आणि मला खूप छान वाटलं हे फ्रेम। त्यामधली मी एकच जे हे आहे पानाचे जो वेल आहे तो एकच घेतला होता मी आणि अशा प्रकारे मी याला सरळ केलं बघू शकता इथे याला छोटे छोटे लाईन्स आलेले आहे, यांनी आपण ॲडजस्टमेंट करू शकतो। आणि इथे फ्लिपमध्ये आले मी आणि याला मी हॉरिझॉन्टल करून घेतलं, फ्लिप हॉरिझॉन्टल केलं होतं। पुन्हा मी याला डुप्लिकेट केलं कारण मला दोन्ही साईडने लावायचं होतं, उजव्या साईडने डाव्या साईडने आणि याला पण मी पुन्हा फ्लिप हॉरिझॉन्टल पण केलं आणि वर्टिकल पण केलं। अशा प्रकारे मी याला सेट करून घेतलेलं होतं छान प्रकारे आणि इथे मला याचा कलर बदलायचा होता आणि हा थोडासा असा वेगळाच कलर होता याचा आणि मला छान असा कलर पाहिजे होता। तर बघू शकता इथे मी कशा प्रकारे कलर वगैरे बदलवते। तर मी इथे पुन्हा टच करते त्या वेलवर आणि इथे मला फिल्टरमध्ये यायचं आहे। कशामध्ये यायचं आहे? फिल्टरमध्ये यायचं आहे आणि इथे भरपूर सारे कलर आहे, वॉर्ममध्ये आले मी आणि इथे मी क्लिप म्हणून एक हे आहे कलर तो देणार आहे याला आणि दोन्ही याला सेमच कलर देणार आहे मी। पुन्हा त्यात तिथे जाणार आहे आणि इथे मी क्लिप म्हणून हा जो कलर होता देणार आहे। तर असं मी इथे कलर लावून घेतला वेलला आणि बघू शकता इथे मी संपूर्ण टेक्स्ट वगैरे जे आहे, शेप वगैरे आहे, शुभेच्छुक पट्टी वगैरे आहे, सर्व मी इथे कॅनवामध्येच बनवलेलं आहे आणि इकडल्या पेजवरून तिकडे पेस्ट केलेलं आहे, ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे। व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला आणि मुलामुलींचा फोटो पण इकडे पेस्ट करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी हे संपूर्ण जे आहे मागच्या पेजवरून दुसऱ्या पेजवर घेतलेलं आहे। आता यामध्ये फोटोमध्ये काय बदल केला मुलामुलींच्या हे बघूया सर्वात आधी। तर इथे मी टेम्परेचर जे आहे ते 19 ठेवलेलं आहे। तर पुन्हा आपल्याला इथे ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आहे बघू शकता इथे। तर मी थोडं बॅक गेले होते आणि इथे आपल्याला ब्राईटनेस जो आहे त्याचा 22 ठेवायचा आहे, कॉन्ट्रास्ट 52
आणि याची जी क्लिअरिटी आहे आणि ब्लॅकनेस जो आहे तो 45 ठेवायचा आहे. क्लिअरिटी पण याची वाढवायची आहे. तर मी इथे क्लिअरिटी जे आहे ते 20 पर्यंत वाढवून घेते. अशा पद्धतीने मी इथे वाढवलेला आहे, बघू शकता इथे. तर इथे आपल्या फोटोनुसार करायचं आहे. वेगवेगळे फोटो वेगवेगळे असतात आणि इथे आपल्या चॉईसनुसार करायचं असतं ॲडजस्टमेंट. तर मी अशा पद्धतीने हे ॲडजस्टमेंट केलं. तर इथे बघा मुलामुलींचं जे नाव आहे मी ह्याला अपरिजित नावाचा फॉन्ट दिलेला आहे. तर इथे मानसी आणि मुलामुलींचं नाव आणि त्यांच्या आईवडिलांचं नाव आहे. अजून शुभविवाह आहे त्याच्या खाली पण नाव लिहिलेलं आहे, त्याला पण मी पॉपिंग फॉन्ट दिला आहे. आपले नंबर दिसत असेल तुम्हाला, तिथे मी टच केलेला आहे. अनेक देवनागरी फॉन्ट दिला आणि समस्तक शिंदे परिवार याला राजधानी फॉन्ट दिलेला आहे. तर असे वेगवेगळे फॉन्ट वापरून मी छान प्रकारे अशी पत्रिका जी आहे लिहून घेतलेली आहे. तर बघू शकता इथे तुम्हाला हळदी समारंभाच्या खाली तुम्हाला एक टेक्स्ट दिसत असेल, बुधवार दिनांक म्हणजे तारीख दिलेली आहे. त्याला मी इथे इफेक्टमध्ये येऊन त्याची थिकनेस जी आहे मी ते 26 पर्यंत ठेवलेली आहे मायनस. अशा प्रकारे मी त्याची थिकनेस कमी केली आहे. बी फॉर्मॅटमध्ये गेलो की खूप जाड होते, त्यामुळे मला थिकनेसमध्ये जाऊन करावं लागली. तर अशा पद्धतीने मी ते केलेलं आहे. पुन्हा मी इथे ग्राफिक्समध्ये आले आणि शुभविवाह लिहिलेला आहे. बघू शकता शुभविवाह जे नाव आहे ते मी ग्राफिक्समधून घेतलेलं आहे आणि कॅनवामधलंच आहे. आणि इथे बघू शकता मी याचा कलर जो आहे तो रेड बदलवलेला होता. आणि इथे तुम्हाला ढोल दिसत आहे, तर मी हे गुगलवरून घेतलेलं आहे, बघू शकता इथे. तर अशा पद्धतीने मी हे जे ढोल आहे दोन्ही साईडने लावून घेतला. एकच फोटो होता तो मी फ्लिप व्हर्टिकल करून घेतलेला आहे छान प्रकारे आणि त्याची पोझिशन वगैरे सेट केलेली आहे. आता मी ही जे आहे पूर्ण टेक्स्ट व्यवस्थित लावलेला आहे, गणेशा नाव पण लावलेलं आहे व्यवस्थित. आता बघूया इथे तुम्हाला मुलामुलींच्या नावामध्ये एक सर्कल दिसतोय आणि लाईन दिसते, हे कशा पद्धतीने बनवली. पुन्हा मी एलिमेंट्समध्ये आले, बघू शकता इथे. आणि इथे बघा ग्राफिक्समध्येच आपल्याला सर्च करायचं आहे सर्कल म्हणून किंवा लाईन म्हणून सर्च करायचं आहे. दोन्ही प्रकारचं केलं की येऊन जातं. तर मी इथे लाईन म्हणून सर्च केलं आणि हे ब्लॅक कलरची लाईन आहे ही घेतली आणि याला मी ग्रीन कलर दिला आणि येल्लो कलर दिला. दोन्ही म्हणजे एकच लाईन घेतली, याला डुप्लिकेट केलं आणि बघू शकता इथे तुम्हाला व्हाईट कलरची पट्टी दिसते, तिथून आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे अशा पद्धतीने. आणि याचा जो कलर होता मी तो येल्लो दिला आणि एकाचा ग्रीन दिला. अशा पद्धतीने मी दोन्ही याचा कलर दिला आणि त्याला एकाखाली एक म्हणजे सेट करून घेतलं. पुन्हा मी ग्राफिक्समध्ये आले, बघू शकता तुम्हाला इथे दिसेल एलिमेंट्समध्ये यायचं आहे खाली आणि इथे ग्राफिक्समध्ये आले आणि इथे मी सर्कल म्हणून सर्च केलं होतं. आता या सर्कलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल आहे, आपल्या चॉईसनुसार घ्यायचं आहे. तर इथे मी ह्या प्रकारचा सर्कल घेतला होता, याला मी छोटं केलं आणि पुन्हा मी याला डुप्लिकेट केलं आणि याला रेड कलर दिला. बघू शकता इथे रेड कलर देत आहे मी. आणि इथे मला 2 लाईन्स लावायच्या होत्या, म्हणजे अक्षदा म्हणून लावायच्या होत्या. अक्षदा आहे बा याच्यावर असं दाखवायचं होतं मला. तर इथे मी लाईन्स म्हणून सर्च केलं आणि बघा तुम्हाला एक हे जाडवाली लाईन दिसेल, हिला घेतलं मी, डिलीट केलं आणि पुन्हा त्याखाली एक लाईन्स आली मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शनमध्ये आणि हिला मी असं छोटं केलं आणि छोटं करून थोडं तिरपं केलं मी याला, बघू शकता इथे. तर हिला असं तिरपं केल्यानंतर मला याचा कलर द्यायचा होता व्हाईट आणि मला 2 ठेवायच्या होत्या तिथे छोट्या छोट्या. तर इथे मी कलर जो आहे तो याचा व्हाईट करून घेते आणि पुन्हा मी याला डुप्लिकेट करते त्या लाईनला, जी लाईन ठेवली आहे तिला. आणि इथे दुसऱ्या साईडने पण मला तेच करायचं आहे, म्हणजे लाल रेड कलरच्या याच्यावर पण मला असंच करायचं आहे. तर मी इथे पण असंच करून घेते पुन्हा. तर अशा पद्धतीने मी जे हे आहे हे ॲडजस्टमेंट केलेलं होतं छान प्रकारे, बघू शकता. तर मी हे मला नको होतं म्हणून मी हे डिलीट करत आहे. तर अशा पद्धतीने आपण ही लाईन तयार केलेली आहे. आता इथे हळदी समारंभ दिसत असेल तुम्हाला, यासाठी काय सर्च केलं होतं आपण, कशा पद्धतीने नाव तयार केलं हे बघूया. तर इथे बघा तुम्हाला लाईन्स दिसत असेल त्या नावाखाली, तर मी ही लाईन सर्च केली होती, लाईन म्हणून सर्च केलं होतं. तर इथे अशा प्रकारची लाईन घेतली आणि याचा पण कलर मी ग्रीन केला होता. तर दोन्ही साईडने मी लावून घेतलेलं आहे. तर आता इथे बघा तुम्हाला हळदी समारंभ जे नाव असेल ते दिसत असेल, तर हे कशा पद्धतीने बनवलेलं आहे हे बघूया. तर इथे मी पुन्हा लाईन्समध्ये आले, जी लाईन्स होती ती वेगळी होती आणि ही जी आहे ही वेगळी होती, हिला मला क्रॉप करायचं होतं. तर मी अशा पद्धतीने हिला क्रॉप केलं, एकाच साईडने घेतलं मी हिला आणि इथे लावून घेतलं, बघू शकता. आणि याचा जो कलर होता मला तो ग्रीन करायचा होता. पुन्हा मी जवळ करते आणि बघू शकता इथे अशा पद्धतीने मी याला क्रॉप केलं आणि इथे असं ठेवते. पुन्हा मी हिला डुप्लिकेट करते, ग्रीन कलर देते अगोदर आणि हिला डुप्लिकेट करते. डुप्लिकेट केल्यानंतर हा जो बॉक्स आहे हा घ्यायचा होता, म्हणजे आपल्याला ग्राफिक्समध्ये जायचं आहे. हिला मी फ्लिप करून घेतलेला आहे आणि इथे बघा ग्राफिक्समध्ये आल्यानंतर हा बॉक्स घेतला आणि याला राऊंड कॉर्नर म्हणून हे दिला आहे
ऑप्शन वापरलेला आहे मी इथे. अगोदर मी याला छोटं मोठं करून घेते, म्हणजे सेट करून घेते. मग मी जे कॉर्नरचं ऑप्शन आहे राऊंडिंगचं ते मी घेतलेलं होतं. तर याला मला सेट करायचं होतं. तर अशा पद्धतीने मी सेट केलं आहे. बघू शकता इथे आपण ते जवळ घेतलं का ते पूर्ण राऊंड होऊन जातं. तर इथे अगोदर सेट करून घ्यायचं, मग त्याला राऊंड करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी जे आहे संपूर्ण जे बॉक्स आहे अशाच पद्धतीने बनवलेलं आहे. तर मी एक बनवला आणि मग त्याला सर्व याला डुप्लिकेट केलेलं आहे. तर बघा आता इथे मी याचा रेड कलर दिलेला आहे. तर अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे. बघू शकता इथे मी ग्रुप केलेला आहे आणि सर्व याला, आणि याचं जे नाव आहे ते टेक्स्टमध्ये जाऊन नाव लिहून घ्यायचं आहे, हळदी समारंभ. आणि जेव्हा आपण नाव लिहितो कीपॅडमध्ये तेव्हाच त्याला डॉट द्यायचे आहे आणि थोडी जागा सोडायची आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व केलेलं आहे. आता खालचं जे तुम्हाला दिसत आहे समस्तक शिंदे परिवार, ही जी पट्टी आहे तुम्हाला ही कशी बनवली हे बघूया. तर इथे मी आले होते, स्क्वेअर म्हणून सर्च केलं होतं, ग्राफिक्समध्ये आले होते आणि हा जो बॉक्स दिसत आहे तुम्हाला हा घेतला होता मी. आणि याला मला कट करावं लागलं, म्हणजे क्रॉप करावं लागलं. अशा पद्धतीने मी खूप खालच्या साईडने क्रॉप केलेलं आहे आणि याला छोटं केलं. तर आता इथे काय प्रॉब्लेम झाला होता का हा पूर्ण आतमध्ये जात होता आणि दिसत नव्हता व्यवस्थित. तर इथे मला दोन्ही साईडने डुप्लिकेट करावं लागलं, क्रॉप करावं लागलं, थोडं क्रॉप करावं लागलं. जिथपर्यंत राऊंड आहे तिथपर्यंत मी क्रॉप केलं आणि पुन्हा मी याला डुप्लिकेट केलं अशा पद्धतीने. तर बघू शकता इथे, आणि याला मी एकावर एक ठेवलं छान प्रकारे, म्हणजे अशा 2-3 प्रकारचं मी डुप्लिकेट केलं आणि इथे लावून घेतलं. बघू शकता मी पुन्हा इथे क्रॉपचं जे ऑप्शन आहे ते यूज करत आहे. फक्त राऊंड आहे तोपर्यंतच क्रॉप करायचं आहे आणि इथे असं लावून घेतलेलं आहे. आता याला मला कलर द्यायचा होता ग्रीन, आणि मी दोन्ही याला ग्रीन कलर दिलेला आहे. आता हा जो मागचा जो शेप आहे तो कसा दिला, तर इथे मी पुन्हा मी स्क्वेअरमध्ये आले, म्हणजे शेपमध्ये आले आणि शेपमध्ये मला अशा प्रकारचा शेप घ्यायचा होता. तर बेसिक शेपमध्ये आले मी. बघू शकता मी कशा प्रकारचा घेत आहे. तर ह्या पद्धतीचा घेतला होता मी आणि थोडा मोठा केला आणि याला छोटा केला आणि फक्त मला दोनच साईडने लावायचा होता. तर त्यासाठी मी ह्याला हे केलं. तर मला हा नको होता, मला अशा साईडचा पाहिजे होता कारण त्याला फ्लिप हॉरिझॉन्टल होत नाही. तर बघू शकता इथे, तर मी हा घेतला आणि याला मी थोडं मोठं केलं आणि अशा प्रकारे सेट केलं. तर इथे मला याला कलर द्यायचा होता रेड, आणि ह्या इकडल्या साईडने ठेवायचा होता मला आणि एक तिकडल्या साईडने. तर अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा मी याला डुप्लिकेट करते आणि हा जो शेप आहे हा शेप मी तिकडल्या साईडने लावून घेते. तर बघा आता इथे अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे आणि याला सर्व याला ग्रुप करायचं आहे. आपल्याला सर्व याला ग्रुप करायचं आहे. ग्रुप केल्यानंतर आपल्याला छान प्रकारे याच्यावर नाव लिहायचं आहे. तर अशा सोप्या पद्धतीने मी जी ही पत्रिका होती ही बनवलेली आहे, छान आणि सुंदर. तर तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला ही पत्रिका आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि ही डाउनलोड कशी करायची हे बघूया. तर बघा, हे 2 बोटाने झूम करायचं आहे आपल्याला पेज, आणि अशा प्रकारे 1 2 3 4 असा नंबर दिसते. जेवढे पेज ओपन केले तेवढे नंबर दिसतात आणि आपण जे डिझाईन केली ते नंबर बघायचं त्या पेजचं, आणि वरती एक ॲरोचं चिन्ह आहे त्यावर टच करायचं, डाउनलोड नाव येते. तर इथे PNG फॉर्मॅटमध्ये करायचं आहे आपल्याला. तर चेकिंगसाठी द्यायचं असेल तर, आणि कोणाला स्टेटसला वगैरे ठेवायचं असेल तर. आणि इथे जर तुम्हाला प्रिंट करायची असेल PDF स्टँडर्डमध्ये आणि प्रिंटमध्ये पण करू शकता. आता माझं जे पेज होतं सिलेक्टेड पेजवर टच केलं आणि मी इथे 1 नंबरवर टच केलेला आहे. तर सर्व टिक काढून घेतलेले आहे. 1 नंबरवर टच केलेला आहे मी, म्हणजे एकच टिक ठेवलेली आहे आणि इथे डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी ही पत्रिका जी आहे डाउनलोड केलेली आहे. तर छान प्रकारची पत्रिका बघितलेली आहे कॅनवामध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन डिझाईनमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.